हॅलो एव्हरीवन, वेलकम टू शूज वर्ल्ड. यस, तुम्ही बघू शकता शिवची तयारी झालेली आहे. कुठं जाते आपण? बरोबर. हां, आता शिवला सुट्ट्या लागल्या आणि आज धनतेरस आहे तर आम्ही जात आहे घरी. तयारी झाली का? निघायचं का मग? चला मग. ओके. आमची रात्रीच पॅकिंग झाली होती, त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर निघालो. बॅग्स उचलल्या आणि निघालो. शिवला खूप घाई झाली होती, पण आज वातावरण खूप बदलचं होतं. गाडीवर एवढी थंडी वाटत होती, त्याच्यामुळे आम्ही छान बांधून घेतले आणि निघालो. थोड्या वेळानंतर शिवला भूक लागली, कारण गावी जाताना त्याला भूकच लागते आणि त्याला आवडते शेतात जेवायला. तर यावेळेस आम्ही नाश्ताच घेतला होता आणि छानसं शेत बघून आम्ही तिथे नाश्ता केला आणि हिरवगार शेत होतं, मस्त पराठी होती. मग नंतर नाश्ता केल्यावर आम्ही निघालो आणि फायनली घरी पोचलो. 11-12 वाजता आम्ही घरी पोचलो. तर ते रिलॅक्स झालो आणि जेवण वगैरे केलं. छान मुलांनी खूप एन्जॉय केला. खूप दिवसानंतर भेटले. नंतर संध्याकाळ झाली तर ताईंनी शुभ धनतेरसची रांगोळी काढायला घेतली, कारण आज होता धनतेरस, दिवाळीचा पहिला दिवस. नंतर मी दिवे लावले. फायनली ताईची धनतेरसची रांगोळी कंप्लीट झाली. नंतर आमच्या आईने आज धनाची पूजा करतात, तसेच लक्ष्मीची पूजा करतात, म्हणून पूजा करायला घेतली. आधी आईंनी केली, नंतर थोड्या वेळाने मी केली आणि मग मोठ्या ताईंनी केली. अशा प्रकारे आमची पूजा कंप्लीट झाली. नंतर दिवाळीच्या गोड पदार्थातील स्वीट आयटम म्हणजे करंज्या, त्या आम्ही आई आणि मी करायला घेतल्या. नंतर थोड्या वेळाने आमचा एक पदार्थ तयार झाला, स्वीट अशा करंज्या. आणि त्या करायलाही खूप वेळ लागतो, पण तो सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे, त्याच्यामुळे अशा माझ्या करंज्या रेडी झाल्या. नंतर पाणीपुरी आणली मुलांनी मिळून आणि मी आधी मला पाणीपुरी खूप आवडते, त्याच्यामुळे मी पाणीपुरी खायला बसली. नंतर मुलांनी छान संध्याकाळ झाली तर फटाके फोडत होते. अशा प्रकारे आमचा दिवाळीचा पहिला दिवस गेला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.